टरबूज लावण्याची मस्तपैकी एक एक करून तयारी चालली आहे. बेड झालेत आणि आता मस्तपैकी पेपर टाकतोय. आता हे पेपर टाकून झाले की याला होल पकडणार, मग रोपटं लागण होणार. आणि अशी आहे टरबूजाची सुरुवातीची प्रोसेस लागणीची. संध्याकाळचे 4 झाले होते आणि आज आम्हाला जायचं आहे भाया बघायला. मी भाया हे नाव कधी ऐकलेलं नाही, काय असतं मला माहीत नाही. त्यामुळे खूप लवकर आवरायचं होतं सगळंच आणि निघायचं होतं भाया बघायला. हे बघा, काही वेडांचे होल घेऊन झालेले आहेत आणि काही बाकी आहेत. खूप थंडीचे दिवस आहेत. हे सगळं बेडांचं काम झाल्यानंतर संध्याकाळी फायनली आम्ही आता स्वयंपाकाला लागलो आहे. तयारी केली, पटकन असे थालीपीठं केले साबुदाण्याचे. आणि कारण आमचं चावमेव करून पोट भरलेलं होतं, मग हे थालीपीठं केले पटपट असे पाण्याने हात ओला करून आणि त्यावरती असे मी ते पसरवले. 2 मिनटं फक्त झाकण ठेवलं आणि इतक्यात होतात. नाश्ता वगैरे केला, छान खाल्लं, सगळं आवरून घेतलं आणि मग आम्ही गेलो भाया बघायला. आणि वेगळाच कार्यक्रम असेल असं वाटलं, कारण कधी ऐकलेलं नाही आहे. खूप एक्सायटेड होते. इकडं आल्यापासून ऐकते आहे भाया काय असतो. अंधार पडला, 9-9:30 वाजता आम्ही निघालो असतो घरातनं. बघा, काहीच दिसत नाही आहे, सगळीकडे खूप अंधार आहे. गाडीवर येत आहे. चांदू मामा दिसतोय, फक्त चमकतोय झाडींमधून. दूर नाही आहे, थोड्याच अंतरावर आहे. आम्ही आणि तिच्याच्या बायका होत्या, आम्ही सोबत गेलो होतो. हा रात्रभर असतो, त्यामुळे ज्याला जितका वेळ बसावं असं वाटेल, कार्यक्रम बघावं असं वाटेल ते बघतात. आणि तिथे जाऊन बघितलं तर त्या बायकांनी अशी बाजूला जे सगळे लोक बसलेले होते त्यांनी दिवे लावलेले होते, दगडी दिवे जे आपण नवरात्रामध्ये लावतो. मोठमोठे लाईट होते.
देवाचा कार्यक्रम म्हणजे आदिवासी कोकणी लोकांचा कार्यक्रम। नवरात्रात आपल्याकडे नाही का घटी बसतात बायका, 7 दिवस 9 दिवस बायका पारायण करतात, एखाद्या ठराविक मंदिरात थांबतात आणि त्यांनी ते नवसासारखं केलेलं असतं। इथे मात्र तसं नाही आहे। ही लोक 8 दिवस घराच्या बाहेर असा मंडप टाकून राहतात। डोंगरी देवाचा कार्यक्रम आहे। त्यांच्या अंगामध्ये वेगवेगळे देव येतात, ज्यांचं जंगलात डोंगरात वास्तव्य आहे असे देव, आणि स्त्रियांच्या हातचं यांना खाणं वर्ज्य असतं। 8ही दिवस हे दिवसभर गावामध्ये फिरतात, झोळी घेऊन फिरतात। ज्यांची इच्छा असेल ते लोक यांना बोलवतात आणि दानधर्म करतात। आमच्याही इकडे मला असे जाताना दिसले सकाळी सकाळी। मग आम्ही त्यांना आवाज देऊन विचारलं की तुम्ही इकडे याल की नाही। शेजारच्यांनीही विचारलं तर ते सांगत होते की हो आम्ही इकडेही येणार आहोत म्हणून। मग ते जेव्हा घरी येतात त्यांना 5 प्रकारचं हे धान्य आणि मिरच्या वगैरे द्यावे लागतात। म्हणजे मिरच्या, मीठ, उडदाची डाळ, गहू, पीठ, गव्हाचं पीठ, गहू नसेल तर आपण बाजरीही देऊ शकतो। मग आम्ही अशी 5 प्रकारचे धान्य आणि मीठ त्यांच्यासाठी काढले होते। सुपामध्ये पीठ, मीठ, उडदाची डाळ, मिरची आणि गहू हे सगळं आम्ही त्यांना देण्यासाठी काढलंही, आणि त्यांना आम्ही प्रसन्न करण्यासाठी ते छान सूप फुलांनी सजवलंही। अंगणामध्ये छानशी रांगोळी काढली, आणि पहिल्यांदा करतोय त्यामुळे आम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत नव्हत्या। आम्ही आमच्या परीने हे आम्हाला जसं जमेल तसं केलं, जसं आम्ही आसपासच्या लोकांकडनं ऐकलं तसं। आम्ही हे कधीही बघितलेलं नव्हतं, सो त्यांना रात्री खूप दूरवरून बघितलं आणि आज अगदीच दारासमोर ते थोडंसं त्यांचं बघायला मिळणार। काय असतो हा कार्यक्रम, काय असतं डोंगरी देव आणि कसे हे असतात। हे भाया बसलेले म्हणजे जे लोक तिथे बसलेले आहेत त्यांना भाया म्हणतात, आणि ते शर्टलेस असतात, म्हणजे ते कपडे त्या 8 दिवसात घालत नाहीत। हे सगळे जे आहेत गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत हे ते लोक आहेत ज्यांना भाया म्हणतात। आणि हे जे त्यांचं नाचगाणं किंवा काय असेल हा सगळा त्यांचा आशीर्वाद समजला जातो। त्यांना घरातनं धान्य देणं म्हणजे आपण देवालाच ते धान्य देतोय असं म्हणलं जातं। आम्ही हे सूप त्यांच्याकडे दिलं। घरातनं घोंगडी किंवा चटई ते लोक घेतात आणि त्यांच्या चटईच्या बाजूने किंवा त्या घोंगडीच्या बाजूने ते असे नाचतात। वाद्य जे रात्री इथे काही खास बघायला मिळत नव्हतं आणि आता अगदीच स्पष्ट बघायला मिळालं। तेल दे ना मग पटकन। नाही
आणि असा दिला त्यांनी आशीर्वाद. त्यांना फराळ पाणीही द्यायचं असतं, बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात ज्या मला माहीत नव्हत्या. पहिलंच वर्ष होतं, पहिल्यांदा केलं आहे, पण पुढच्या वेळी नक्की सगळं परफेक्ट असणार. आणि इथनं ते असे जे जे लोक त्यांना बोलवतात त्यांचे तिथे जातात. तुम्हाला याबद्दल आणखी काही माहीत आहे का, किंवा तुम्ही हा कार्यक्रम बघितला आहे का? मला तर त्यांची गाणी ऐकून आणि सगळंच बघून खूप छान वाटलं. तुम्हाला जर काही माहीत असेल किंवा माझ्याकडनं काही चुकत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. कसा वाटला आजचा व्लॉग ते सुद्धा मला सांगा. आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.